know that I lie when I say that I'm fine, 'cause you know me like that. You know me better than any. मला छानसं गाता आलं असतं ना, तर मी या ओळी तुम्हाला गाऊनच दाखवल्या असत्या. अजिबात हा चान्स सोडला नसता मी. पण काय करू, मला सुरांचं बिलकुल ज्ञान नाही. तर आता आपण हे फक्त असंच ऐका हं. आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही एक पल है. बरं, अजून एक गाणं. कल क्या होगा किसको पता, अभी जिंदगी का ले लो मजा. आता हे इतकं मी पद्यामध्ये केलेलं आहे गद्याचं, की काय सांगू मी तुम्हाला. ही गाणी कळली पण नसतील, की अरे ही आपण नेहमी ऐकलेली गाणी आहेत. तर ही अनेक हिंदी चित्रपटातली गाणी आहेत, ज्यामधून फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की आत्ताचा क्षण हा खरा क्षण आहे, वर्तमानात जगा. हे अगदी सत्य मांडलेलं आहे बरं का. फक्त एवढंच केलं आहे त्यांनी, की ही बहुतेक गाणी कॅबरे डान्सरच्या तोंडून आपल्याला ऐकवलेली आहेत. तिचा उद्देश फक्त एवढाच आहे, की आत्ताच्या क्षणात तुम्ही तुमचं सर्वस्व होता. म्हणजे बघा हां, मी ते अगदी ओतते सुद्धा आणि लुटते सुद्धा. आलेला क्षण जगणं म्हणजे असेल नसेल ते एका क्षणात गमावणं नाही, हे पहिलं समजून घ्या. आयुष्याचा आनंद लुटणं म्हणजे अगदी एखादी नशा करायची, नशेनं झिंगून जायचं, बेताल व्हायचं, वाटेल तसा खर्च करायचा, खूप सारे पैसे उधळायचे, असा होत नाही. तर हा आनंद आपल्या अंतर्मनावरतीच अवलंबून असतो. हा खरा आनंद, टिकाऊ आनंद, हा बाह्य यश, वैभव यातून तर मिळतोच हो, पण जर का तुम्ही आतूनच दुःखी असाल, उदास असाल, तर हे जे काही तुम्ही यश मिळवले ना बाहेरून, ते तुम्हाला आनंद बिलकुल देऊ शकत नाही. आणि जेव्हा मला तुमच्याचपैकी काही जणींच्या कॉमेंट आल्या, तेव्हा मला खरंच वाटलं की या विषयावर मी बोललंच पाहिजे. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून, अगदी आनंदाने स्वागत करते. Forever. All these years, everything. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या. आपण जाडच आहोत किंवा आपण चांगल्याच नाही दिसत म्हणून स्वतःचा आत्मविश्वास कमी करून घ्यायचा आणि त्याचमुळं सतत मन उदास राहतं, आपण सतत विचार करत राहतो. तर याच्यासाठी मला फक्त एवढं सांगायचं आहे तुम्हाला, की सगळ्यात आधी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही या जर्नीमध्ये एकट्या नाही आहात. तुमच्या मनात जे चाललं आहे ते बऱ्याच जणींच्या म्हणजेच खूप साऱ्या महिलांच्या मनात चाललेलं असतं. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं, लोक काय म्हणतील याचा सतत विचार करणं, मी हे करू का? मग मी हे केल्यानं कोणी दुखावलं जाईल का? मग यांना कसं वाटेल, त्यांना कसं वाटेल? यामुळं स्वतःलाच दोष देणं. काय होतं माहिती आहे? मन खूप थकून जातं. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत ही कधीही तुमच्या वजनावर, तुमच्या दिसण्यावर किंवा तुमच्याबद्दल इतरांचं काय मत आहे, यावरती ठरत नाही. तुमची ओळख ही तुम्ही आहात, तुमचं मन आहे. तुम्ही आई आहात ना? मला ज्यांनी कॉमेंट केली आहे ते आई आहात आहेत म्हणून मी बोलते आहे. तुमच्या आईपणात आहे. आणि आत्ता सध्या काय गरज आहे माहिती आहे? तुमच्या त्या 2 मुलींना सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे तुम्ही आनंदी आणि आत्मविश्वासू राहण्याची. त्यांना एक आनंदी आणि आत्मविश्वासू आई पाहायची असते. आणि हे इन जनरल सगळ्यांनाच लागू होतं, की आपल्या मुलांना आपली आई ही नेहमी आनंदी चेहऱ्याची, आत्मविश्वासू चेहऱ्याची हवी असते. आणि याच्याचसाठी आपल्यासाठी कुणीही काहीही करणार नाही. हे फक्त आपणच करू शकतो आपल्यासाठी आणि खरं तर हे आपणच करायचं असतं. तर माझ्या मते तुम्ही काय करायला हवं सांगू? तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःसाठी सकाळची फक्त 15 ते 20 मिनिटं काढा. रोज थोडंसं चाला, थोडासा प्राणायाम करा. तुम्हाला जे जे आवडतं म्हणजे संगीताबद्दल बोलते आहे, ते संगीत ऐका, देवाचं नामस्मरण करा, एखादं छानसं पुस्तक वाचा. आणि हो, हे सगळं काही तुम्ही एकदम नाही करू शकत. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. आणि सगळ्यात पहिलं तर स्वतःला ना दोष देणं थांबवा. प्रत्येक दिवशी स्वतःला आरशात बघून हां किंवा स्वतःकडे बघून फक्त एवढंच बोलायचं, मी पुरेशी आहे, मी स्वतःवर प्रेम करते. लक्षात घ्या हां, नक्की करून बघा हा छोटासा उपाय. मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना इथे एक सांगायचं आहे, की जर का तुम्हाला तुमचं मन बेचैन होण्याचा त्रास उगाचच काहीही कारण नसताना
किंवा सततच मनावरती ताण येतो आहे, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं उगाचच टेन्शन घेतो आहे आपण. कोणाच्या तरी दुसऱ्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलेलं असतं आणि आपल्याला असं वाटत असतं की ते आता माझ्यासोबतही घडणार आहे का? मग तसं झालं तर मी काय करू? हा असा ताण किंवा विदाऊट एनी रिझन उगाचच रडायला येत असेल आणि हेच जर का खूप दिवसांपासून सुरू असेल आणि त्याचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर सुद्धा म्हणजे छोट्या छोट्या रोजच्या ॲक्टिव्हिटीवरती रोजच्या तुमच्या आयुष्यावरती सुद्धा परिणाम व्हायला लागलेला आहे, तर प्लीज कृपया करून मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्यायला अजिबात संकोच करायचा नाही. हे बघा, मदत मागणं म्हणजे काही कमजोरी नाही, तर स्वतःवर प्रेम करण्याचं पहिलं पाऊल आहे हे. आणि स्वतःवरती थोडा विश्वास ठेवा, कारण तुमच्यासोबत तुमचे प्रियजन तर आहेतच, मी सुद्धा आहे. चुरा लिया है तुमने. इथली ना ही अर्धी लाईट आमची खराब झाली आहे, त्यामुळे हे असं दिसतंय. हे बघा, ही अर्धीच चालू होती, अर्धी नाही. तर आता ना वाजतायत 5:20. ही एवढी सारी कपडे मला घडी घालायची आहेत. पहिल्यांदा आठवड्यात 8-10 दिवसातून छान कपडे सुकले, बरं वाटलं. तर हे घालतेच, पण मला मध्येच आठवलं की उद्या एकादशी आहे, तर आपण छान अशी खणाची साडी नेसूया. तर हे बघा, हे असं काहीसं ठेवलं आहे मी सध्या. हा ब्लाऊज वरतीच पडला आहे. हे लावायचं आहे मला ॲक्च्युली प्रॉपर. इथे यामध्ये न्यू साड्या, सगळ्या नवीन साड्या आहेत आणि इथे सगळे ब्लाऊज आहेत. तर मला हे लावायचं आहे ॲक्च्युली व्यवस्थित. कधी याला मुहूर्त मिळणार आहे माहिती नाही आहे, पण खणाची साडी शोधते आणि ब्लाऊज ट्राय करून बघते की तो येतो आहे का. आणि माझा खणाचा ब्लाऊज मला खूप आवडतो, दाखवते मी तुम्हाला. You know me better than anyone I know. साड्या घ्यायला तर मी खूप जोरदार सुरुवात केली आहे, पण त्याचं मॅनेजमेंट अजूनही माझं व्यवस्थित नाही आहे बरं का. म्हणजे पूर्वी मी काय करायची, जेव्हा कमी साड्या होत्या हँगरला लावायची, आणि आता काय केलं आहे मी की तुम्हीच मला सजेस्ट केलं म्हणून मी कॉटनच्या या अशा बॅग्स घेतल्या आहेत. तर आता या बॅगही कमी पडत आहेत. आणि अजून एक होतं आहे, याची जी काही तिथे ट्रान्सपरंट पट्टी असते म्हणजे ज्यातून आपल्याला कळतं की आतमध्ये कोणती साडी आहे, तर तीसुद्धा बघण्यासाठी बघू शकता तुम्ही. आता मी या ज्या ठेवलेत ना, तर कोणत्या बॅगमध्ये कोणती साडी आहे हे कळण्यासाठी सुद्धा मला बघा, आत्ता मी पहिल्यांदा एक वेगळीच बॅग ओपन केली होती, त्यामध्ये ती साडी नाही आहे म्हणून ती ठेवून दिली आणि पुन्हा दुसरी बॅग काढते. म्हणजे इझिली नाहीच झालेलं हे, म्हणजे अगदी पटकन सापडावं म्हणून हे असं काहीसं करायचा मी प्रयत्न केला होता अरेंजमेंट, पण ते अजूनही माझ्याकडून झालेली नाही. आता असं वाटतं की त्या मोठ्या बॅग्स मी घेतल्या होत्या त्याच ओके होत्या का, कारण त्यामध्ये आपण कलर वाईज साड्या ठेवू शकलो असतो आणि मग त्या बॉक्सवरती लिहायचं की यामध्ये कोणत्या कलरची साड्या, म्हणजे एकाच कलरच्या आहेत, मिळत्या जुळत्या शेड ना, तर त्यामध्ये जाणारा, जसं की आता ग्रीनमधले सगळे शेड एकत्र असं. तर आता तसं ठेवायचा विचार करते. मध्येच असा विचार येतो की आहूंचं कपाट ढापावं का, त्यांचा वॉर्डरोब ढापून त्यांच्या कपाटामध्ये म्हणजे त्या वॉर्डरोबमध्ये कप्प्यामध्ये 2 रॉड लावावे आणि दोन लाईन कराव्या हँगरच्या. तर असंही माझ्या डोक्यात सुरू आहे. बघूया आता मी काय करते. आणि आता तुम्हाला मी दाखवली माझी मस्त अशी वांगी कलरची खणाची साडी आणि खणाचाच ब्लाऊज. हा ब्लाऊज मी कस्टमाइज करून घेतला आहे माझ्या आवडीनुसार आणि तो ना माझ्या खूप पूर्वीच्या टेलरनी स्टिच केलेला आहे. आयुष्यात हे मात्र भारी झालं आहे माझ्या. मला नेहमी टेलर चांगला मिळाला आहे. मध्ये आधी एखादा दुसरा मी एखाद्या लेडीकडे ट्राय केला, जो तिने अतिशय खराब स्टिच करून दिला. पण जे 2 जेंट्स टेलर मला मिळालेत ना, एक तुकारामनगरमधले जे काका, जे आता त्यांच्याकडे मी जात नाही आता जेव्हापासून मला हा सूरज नावाचा हा लव स्टिचवाला टेलर भेटला आहे, तर हा सुद्धा जेंट्सच. हे दोन्ही जेंट्स खूप भारी भेटले आयुष्यात मला. ब्लाऊज शिवणारे बरं का, वेगळा काही गैरसमज करून घेऊ नका, टेलरबद्दल बोलते मी. तर कारण लेडीजना टेलरचा खूप कन्सर्न असतो की नाही सांगा बरं. कारण ब्लाऊज अगदी परफेक्ट छान असेल तर आपल्याला साडी नेसायलाही मजा येते. तर ही साडी मी खणाची साडी, ब्लाऊज काढलं होतं कशासाठी माहिती आहे, की एकादशी आहे उद्या आणि सॅटर्डेही आहे, आपण उद्या मस्त साडी नेसूया. पण नंतर माझ्या लक्षात आलं, यार आषाढी एकादशी कुठे आहे, ही साडी आपण आषाढी एकादशीला नेसूया, उद्या आपण काहीतरी वेगळी साडी नेसू. आणि तो विचार मी पुढे ढकलला आहे. आणि आता चला हा जो काही ढिगारा पडलेला आहे तो आवरून घेते, कारण पुन्हा मला संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. You know me better than anyone. Yeah, you know I need space, a little time for myself when I'm stressed and upset.
ही लाईट मी लागत नाही म्हटलं आणि ही लाईट ऑटोमॅटिक लागली आता समोरची. किती वेळ टिकते बघूया. मी आत्ताच व्लॉगमध्ये बोलले होते की ही लाईट लागत नाही वन साईड, आणि खूप दिवसापासून लागत नाही, आणि आज मी बोलले आणि ही लागली. काय प्रकार आहे हा? आपण स्त्रिया, मग मी काय आणि तुम्ही काय, आपण सगळ्याच खूप साऱ्या भूमिका निभावत असतो. आई, पत्नी, सून, मुलगी, मैत्रीण आणि सोबतच करिअरही सांभाळत असतो. आणि या सगळ्यात स्वतःला विसरणं खूप सोपं असतं. पण खरं सांगते मी हे लक्षात ठेवते आणि तुम्हीही ठेवा. मी प्रयत्न करते जाणून बुजून हे सारे जे काही विचार आहेत ते सतत आठवण्याचा, लक्षात ठेवण्याचा आणि त्या पद्धतीने वागण्याचा. जसं की दिवसाची सुरुवात स्वतःसाठी करायची. फक्त 15 ते 20 मिनिटं स्वतःला द्यायची. प्रार्थना, ध्यान, योग, चालणं किंवा शांतपणे बसून फक्त चहा पिणं. दिवसाची सुरुवात शांत मनानं झाली ना की दिवस अगदी सकारात्मक जातो. स्वतःची काळजी घेणं बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वार्थ आहे. नाही, अजिबात स्वार्थ नाही आहे. अंघोळीनंतर थोडं मॉइश्चरायझर लावायचं, केस व्यवस्थित करून घ्यायची, स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालायचे. बघा हे सारं आपण करतोय ना ते इतरांसाठी म्हणून नाही, तर स्वतःला छान वाटावं म्हणून करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे, जे आजकाल सोशल मीडियामुळं अगदी सहज केलं जातं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे दिसतं आहे की आपण काय करतो, आपण जे काही पाहतो व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत स्वतःची तुलना करतो. पण असं नाही करायचं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा असतोच. स्वतःची तुलना फक्त आपल्या कालच्या स्वतःशी करायची. सगळ्यात पहिलं तर मैत्रिणींनो, स्वतःशी प्रेमानं बोलायला शिका. माझ्याकडून होत नाही, मी काहीच चांगली नाही असे शब्द टाळायचे. त्याऐवजी स्वतःला सांगायचं, मी प्रयत्न करते आणि मी रोज थोडी थोडी चांगली होत आहे. शरीर आणि मन हे दोन्ही जर का आपल्याला निरोगी ठेवायचं असेल तर चांगला आहार, पुरेशी झोप, थोडासा व्यायाम आणि भरपूर म्हणजे दिवसभर अगदी एखादं भांडं भरून ठेवायचं जर का आपल्याला अंदाज लावता येत नसेल तर, आणि ते भांडं पूर्णपणे संपवायचं आणि त्यामध्ये 2-3 बॉटलपासून सुरुवात करायची. म्हणजेच काय तर भरपूर पाणी प्यायचं. म्हणजे आपल्या सौंदर्याची सुरुवात ही खरी इथून होते. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं होते. गरमागरम चहा, मुलांचं हसणं, आवडती साडी जसं की मी हल्ली नेसायला लागली आहे, फुलांचा सुगंध, एखादं चांगलं गाणं, अशाच छोट्या छोट्या मधूनच मोठा मोठा आनंद घ्यायला शिकायचं. आणि अगदी महत्त्वाचं एक सांगते मी तुम्हाला, की तुमच्या जर का आसपास नकारात्मक लोक असतील, त्यांना तुम्हाला पूर्णपणे टाळणं जरी शक्य नसलं तरी थोडं अंतर ठेवायला शिकायचं. असतात असे लोक सतत टीका करणारे, निराश करणारे, आणि आपल्या मनावर परिणाम त्या सगळ्या गोष्टींचा होणार जर असेल तर शक्य तितकं आपण आपलं सकारात्मक वातावरण निवडायचं आणि त्यांच्यापासून थोडंसं अंतर ठेवायचं. घर सांभाळणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे, पण त्यासोबतच आपण आपली आवड, छंद आणि स्वप्नही तितकीच महत्त्वाची समजून ती जोपासायला हवीत. आठवड्यातून थोडासा वेळ स्वतःच्या आवडीसाठी नक्की काढायला हवा. आणि हो, मी नेहमी सांगत आली आहे तुम्हाला की कृतज्ञता बाळगा. दररोज रात्री झोपण्याअगोदर 3 चांगल्या गोष्टी लिहा. अगदी 3पासून सुरुवात करा, 2पासून सुरुवात करा. लिहायचं जमत नसेल तरी मनात आठवा तरी ॲटलिस्ट रिपीट करा मनामध्ये, म्हणजे मनातल्या मनात बोला. मग काय होईल माहिती आहे, या गोष्टींमुळे हळूहळू आपलं मन तक्रारींपेक्षा आभार मानायला शिकतं. मग महागडे कपडे, दागिने व्यक्तिमत्व सुंदर बनवतं हो, पण चेहऱ्यावरचं खरं हास्य आणि मनातला आत्मविश्वास हे खरं स्त्रीचं सौंदर्य वाढवतं. म्हणूनच प्रेझेंटेबल राहणं म्हणजे नेहमी महागडे कपडे किंवा मेकअप करणं नाही. प्रेझेंटेबल म्हणजे स्वच्छता, नीटनेटकेपणा, आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचं समाधान. बऱ्याच वेळा इथे स्त्रियांचं कन्फ्युजन होतं की सकारात्मक राहणं म्हणजे समस्याच नसणं. नाही, असं बिलकुल नाही आहे. सकारात्मक राहणं म्हणजे समस्या नसणं असं नसतं, तर प्रत्येक परिस्थितीमध्ये आशेचा किरण शोधण्याची सवय लावणं असतं. स्वतःवर प्रेम करणारी स्त्रीच इतरांवर मनापासून प्रेम करू शकते. स्वतः आनंदी राहणारी स्त्रीच आपल्या घरात आनंद पसरवू शकते. चला, या छानशा नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करूया. आय होप तुम्हाला हा हेल्पफुल ठरेल, नक्कीच आवडेल आणि थोडाफार बदल तर स्वतःमध्ये नक्कीच कराल तुम्ही.
आणि उद्या भेटू पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. बाय. लव्ह यू ऑल.